कशा आहात? किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत खजुराची रोल. त्यासाठी खजूर एकदम सॉफ्ट खजूर घ्यायची अशी, त्यातल्या बिया काढून घेतल्या, स्वच्छ करून घेतली. आता आपण याच्यासाठी साहित्य बघू. त्यासाठी साहित्य: काजू, बदाम, मगजबी, पिस्ता, अक्रोड, विलायची पावडर आणि तूप लागणार. आणि हे खोबरं आणि काजू. आपल्याला दोन प्रकारचे रोल करणार आहे, त्याच्याने हे साईडला. तर आपण भाजून घेऊ. आपल्याला तूप नाही टाकायचे, आपल्याला असेच भाजून घ्यायचे, उगाच थोडं गरम करायचे. झाली, आपण काढून घेऊ. काजू ह्याला फक्त गरम करून घ्यायचं. अजून आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तेच करून घ्या. त्याच्यातच आपण अक्रोड टाकून घेऊ आणि पिस्ता टाकून घेऊ. त्याला विलायची टाकून घेणार. गरम होती मग चांगली बारीक होती सोबत. काही आपण काढून घेऊ. मगजबी आपण तूप टाकून घेऊ आणि त्याच्यात खजूर टाकून घेऊ. आपल्याला जास्त गरम करायची नाही, व थोडी, म्हणजे काय एक तर त्याचा स्वाद वाढतंय आणि टिकते. आता की आपली खजूर गरम झाली. आपल्याला जास्त गरम नाही करायची, व थोडी नॉर्मल गरम. आता आपल्याला खोबरं आणि काजू आपण मिक्सरला काढून घेऊ. याला भाजायचं नाही आहे, हे तसंच वापरायचं. त्याच्यात एक विलायची टाकून घेऊ. आता हे आपलं काजू खोबरं थोडंसं बारीक झाले, तर याच्यात आपण 2 चमचे साखर टाकणार आहोत. तर आपण याच्यात खजूर गोड आले असल्यामुळं आपण जास्त टाकणार नाही, हे फक्त खोबऱ्यानं काजूसाठी एवढी. आता हे आपली काजू आणि खोबरं साखर बारीक झाले, हे आपण याच्यात दूध पावडर टाकणार आहोत. हे बाजूला साईडला काढून ठेवू. आपल्याला याचं अगोदर नाही करायचे, आपल्याला दुसरी करायची अजून. आता हे आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आपल्याला. आता हे आपल्याला असं जाडसर ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं. तर आपण खजूर काढून घेऊ याच्यात. बघा आता किती सॉफ्ट झाली. आता आपण हे मिक्सरमधून काढलेलं आपण याच्यात टाकणार आहोत. आता हे गरम असल्यामुळं हाताला चटके बसते, त्याच्याने आपण अगोदर असं उलथाण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. आता आपलं ते मळून झाले, तर याच्यात आपण 2 भाग करणार आहोत. आपण एक असा साधा सिंपल रोल आणि हे दुसरा रोल करणार आहोत. हे थोडं जास्त घ्यायचं, हे साईडला काढून ठेवू. आता याचं आपण लाटून बघ. आता आपण हे ह्याच्यात ते छोटे 2 पाकिट दूध पावडरचे टाकणार आहोत. ते मिक्स करून घेऊ आपण चांगलं. आता आपण त्याच्यात थोडीशी दुधाची साई टाकू. जास्त नाही टाकायची, लागेल तशीच, नाही तर मग पातळ होऊन जाईल ती. ते आपलं तयार करून झाले. आता याचा रोल करू. आता तर आपण खाली प्लॅस्टिक घेतले, तर याचा आपण असा रोल करून घेऊ. करून आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा. आता हे आपला रोल करून झालाय. आता आपण काढून घेऊ.
तर आपण याची शिलंबी आपल्याला पोळी लाटल्यानं लाटायच्यात. ठेवू असं लाटून घेऊ आपण. आता आपला लाटून झाला, आपण हे वरचं काढून घेऊ. त्याच्यावर असं टाकून आपण साईड त्याची कट करून घेऊ. आता ही आपली साईड कडीने आपण आता 4 बाजूने कट करून घेतले. आता आपण हे असं रोल याच्यात करून गुंडाळून घेऊ. असं ते आपण अशी तोंड असं दाबून घेऊ आपण असं व्यवस्थित. आणि त्याला मग असं करून घ्यायचं, असं व्यवस्थित दाबून घ्यायचं असं. हे आता आपलं व्यवस्थित रोल हे करून झालाय. आता आपण याच्यावर खसखसन ते करू. आपण याच्यात थोडी खसखस टाकून घेऊ. खसखस भाजून घेतलेली आहे. हे असं करून ते आपण अगोदर खाली टाकून घेऊ असं. आणि याच्यावरती मग आपल्याला रोल हे करायचं. ते आपण असं पूर्ण याच्यात रोल करून घेऊ. चला आता आपले वरून लावून झाले. आता हे आपण त्याला करून पॅक करून बांधून घेऊ. आता आपण असं पॅक करायचं. आता हे आपले चांगलं आता पॅक करून झाले. आता हे आपण आता दुसरा रोल तयार करून घेऊ. तर हे याच्यावर ठेवून असं पॅक करून घ्यायचं आपल्याला. हे टाकले खाली ते पॅकिंग करण्यासाठी. तर आपण अगोदर असं असं करून टाकू, म्हणजे याच्यात आपल्याला ते टाकून घ्यायचे. इकडून असं टाकून घेऊ. वरच्या बाजूने टाकू आपण. व्यवस्थित आपण सगळीकडून लावून घेऊ हे. नंतर असं पॅकिंग करून घेऊ. चला आपले दोन्ही रोल आपण पॅक केले. आता हे 1-2 तास फ्रीजमध्ये आपण सेट व्हायला ठेवून देऊ. चला आपले रोल आता सेट झाले चांगले. आता आपण याला कट करू. आपण अगोदर हे कट करून घेऊ. साईडने करून कट. हे आपले काढून झाले. बघा आपले आता व्यवस्थित सेट झाले. आता आपण कट करून घेऊ. आपल्या मनावर आपल्याला किती जाड पातळ करायची ते करून घेऊ आपण. बघा आपले आता हे सगळं कट करून झालाय. आता आपण दुसरा रोल कट करू. आता आपला पहिला कट करून झालाय. आता ह्याला कट करून घेऊ आपण. हे पण छान कट म्हणजे सेट झालाय. एक अर्धा तास सेट करायला ठेवला तर बस होते. चला आपलं हे पण कट करून झालंय. बघा किती छान दिसते. अगदी लहान मुलं आवडीने असे खातील, मोठे पण आवडीने खातील. हेल्दी, टेस्टी. तर आपण आता दोन्ही कट करून झाले. आता आपण सर्व करू. बघा आपले सगळे रोल तयार झाले. आपण
चला तर मग किचन आईच्या मधले खजूर रोल तयार झाले पौष्टिक. असे करून पहा, खा, लाईक करा. आणि आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.